फक्त व्यक्तींना अटक करणं हेच उद्दिष्ट नाहीये, त्या लोकांचं संपूर्ण इकोसिस्टम लक्षात घेऊन तोच नष्ट करणं हे पोलीस दलाचं काम आहे, असं पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलंय। आणि त्यांनी हा इशारा आणि दम पुण्यातल्या टोळी युद्ध रंगवणाऱ्या गुन्हेगारांना दिलाय। पुणे मर्चंट चेंबर्सच्या लाडू आणि चिवडा कार्यक्रमाला खरं तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गुन्हेगारी करणाऱ्यांना आणि कायदा तोडणाऱ्यांना कठोर पावलं उचलण्याचा आणि त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला। यावेळी त्यांनी म्हटलंय, जे कोणी क्रिमिनल असतील, पूर्वी होते किंवा सध्या आहेत आणि ज्यांचं खरं तर इतिहासात गुन्हेगारी नोंद आहे, अशा सगळ्यांना, परंतु जे कायद्याच्या मार्गाने वावरत नाहीत त्यांच्या प्रती आम्हाला वैयक्तिक दुश्मनी नाही, मात्र जे कायद्याचा भंग करतील, जे गुन्हे करतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुणे शहर पोलीस दल सोडणार नाही, असा इशारा सुद्धा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। ज्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे जे अनेक हात आहेत, जे सहकार्य करतात, ज्यांच्या आर्थिक नाड्या किंवा ज्यांचे आर्थिक हितसंबंध यांच्याशी जोडलेले आहेत, अशा सर्वांना उद्देशून आम्ही कारवाई करू। जबरदस्ती, दमबाजी किंवा लोकांना त्रास देऊन धमकावून मिळवलेल्या मालमत्तेचा प्रोसिड ऑफ क्राइम खात्रीने जप्त केला जाईल, असं सुद्धा पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता गजा मारणे असेल, बंडू आंदेकर असेल, निलेश घायवळ असेल, टिपू पठाण असेल, यासह पुण्यातल्या अनेक टोळ्या असतील, ज्या टोळ्यांमुळे खरं तर पुणे जिल्ह्यातल्या गुन्हेगारीनं डोकं वर काढलंय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर पुन्हा एकदा पुण्याचं नाव वाईट अर्थानं चर्चेत घेतलं जातंय। या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याचं मोठं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे। तरी आता पुणे पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर गुन्हेगारांमध्ये खाकीचा धाक बसतो की ते आपली दहशत कायम ठेवतात, हे तर येणारा काळच सांगेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।